Welcome back to our Andaman vlog series, day 4. So today we are at Hado Jetty and we are going to have vlog. आमचं बुकिंग आहे नॉटिका बोटमधून. सो आम्ही हे प्री बुकिंग केलं होतं बुकिंग myboat.com वरून. सो मॉर्निंग 7:30ची आमची बोट होती, बट ती डिले झाली, 8 वाजता झाली, बट आम्ही ऑन टाईम पोहोचलो होतो. सो हॉटेलवरून आम्ही 6:30ला चेकआउट करून आम्ही निघालो होतो आणि इथे आम्ही 45 मिनिट्स आधी इथे बोर्डिंग करावं लागतं. बोर्डिंग वगैरे आय डी वगैरे चेक करतात, त्यासाठी 45 मिनिट्स लवकर त्याचं तिकीटमध्ये मेन्शन पण केलेलं. सो आम्ही कॅब बुक केली होती. सो कॅबने आम्हाला ॲक्च्युली ऑटोचं वगैरे एवढं माहिती नव्हतं इथे आणि अर्ली मॉर्निंग होतं, सो आम्हाला रिस्क पण घ्यायची नव्हती. आम्ही काल 12 गेलो ज्या कॅबने, त्या कॅबवाल्यालाच रेडी केलं. त्याने आम्हाला सकाळी 6-6:30 वाजता पिकअप केलं आणि 6:45पर्यंत आम्हाला इथे सोडलं. तर त्याचे 300 रुपीज त्याने चार्जेस घेतले आणि मग त्यानंतर आम्ही इथे आलो, थोडं स्नॅक्स वगैरे खाल्ला. सो बोर्डिंग जे हाडो जेट्टी आहे तिथे स्नॅक्स अवेलेबल आहे. सो आम्ही व्हेज पफ खाल्ला आणि कॉफी पण प्यायली, म्हणजे प्रति कॉफी प्यायले. आणि माझा ॲक्च्युली इथला चहा आणि कॉफीचा एक्सपिरियन्स ॲज सच चांगला नव्हता, त्याच्यामुळे आय एम लिटल बिट स्केअरी टू ट्राय टी और कॉफी एनीवेअर. अपार्ट फ्रॉम दॅट तो व्हेज पफ वॉज गुड आणि आम्ही तिथे एकच व्हेज पफ खाल्ला. परत इथे क्रूजमध्ये पण आहे स्नॅक्स, सो म्हटलं आपण इथलं पण थोडंसं स्नॅक्स ट्राय करू. आता आमची क्रूज स्टार्ट झालेली आहे अँड वी आर व्हेरी मच एक्सायटेड बिकॉज दिस द फर्स्ट टाईम वी आर ट्रॅव्हलिंग थ्रू क्रूज. थोड्या वेळाने आता तर आम्ही सीटवर बसलो, पण थोड्या वेळाने वी आर गोइंग आउटसाइड टू एक्सप्लोर द क्रूज अँड स्टे ट्यून विथ अस फॉर दिस ट्रॅव्हलर जर्नी. So we have ordered sandwich over here. Related with hungry, कारण की आम्ही तिथे व्हेज पफ खाल्ला होता. इथे we have ordered veg sandwich, as you can see. Pieces are there and it is really tasty. I like it. It is loaded with cheese and mayo and full of vegetables. So it is very tasty. Pratik is not feeling hungry, so he didn't order anything. So if you are hungry, then definitely buy it. We are not aware about the price as of now, but I think at the time of exit they must be sharing the bill. Okay, so this is the menu card of Nautica. So here are the menus. You will get snackables like Oreo crisp, French fries, then crispy samosa, tender coconut water, juice are available, coffee tea is there, and also the samosa, everything is available. So the samosa we took veg sandwich, it is for 150. So rates are normal and the taste and quality of food is also good. Yeah, so from my end, thumbs up for Nautica Snacks Corner. What is this? I love Best Night Club. Oh, so they are giving information as well. So here, as you can see, AC lounge is available where breakfast, lunch, dinner and night life 7 a.m. to 10 p.m. Okay, so everything is available on cruise, live singing and DJ party. So if you are looking for a nightlife of Havelock, if you are looking for a party, so you need to call them. So number is available over here. This 8900996555. So the location is near Jetty Swaraj Deep. यहाँ पे होगी नाइट पार्टी. वी आर ऑल्सो प्लॅनिंग टू गो फॉर अ नाईट पार्टी. सो बघू, आम्हाला जर वेळ मिळाला तर आम्ही पण नक्की हे ट्राय करू.
हाय गाईज, आम्ही आता हॅवलॉकला पोचलो आहे. तर ही आता जी यू कॅन सी बॅक साईड दिस इज नॉटिका बोर्ड. आम्ही बोटने आताच आम्ही आलो उतरलो आणि बॅग सुद्धा कलेक्ट केल्या. आपल्याला ऑलमोस्ट किती टाइम लागला? 2 आवर्स, 2 तास आमचे लागले इथे पोहोचेपर्यंत. टोटल आमची लक्झरीची बुकिंग होती, मतलब लक्झरी सीट होत्या. त्याचं पर पर्सन 1900 बुकिंग अमाऊंट होती पर पर्सनची. आणि मस्त एक्सपिरियन्स होता. बोटच्या बाहेर वगैरे येऊ नाही शकत, आतमध्ये AC होत्या आणि आमची विंडो सीट होती. त्याच्या व्ह्यू खूप भारी हां, होता. व्ह्यू मस्त होता आणि मस्त मजा आली. काही वाटलं नाही असं की इथे बाय द वे गव्हर्मेंट फेरी सुद्धा चालतात. त्याचे चार्जेस खूप कमी असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉटिकाचे जर पर पर्सन 1700 800 आहेत, तर त्याचे 500-600 रुपयामध्ये तुम्हाला मिळते. पण ती खूप टाईम घेते. जसं की हिने आम्हाला दीड हां, पावणे म्हणजे 2 तासामध्ये ह्याचं पोहोचलं. ह्याचं तिला ऑनलाईन बुकिंग हां भेटून जाईल तुम्हाला बुक माय बोटवर. पण गव्हर्नमेंट फेरीचं तुम्हाला ऑनलाईन बुकिंग भेटणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला लाईनमध्ये उभं राहून इथेच म्हणजे सकाळी 6 2 वाजता तुम्हाला जेट्टीवर जाऊन लाईनमध्ये उभं राहून तिकीट काढायला लागेल. आणि ते पण प्लस सीट्स अवेलेबल असतील हां तर. आणि प्लस त्याला टायमिंग सुद्धा खूप लागतो. इट विल टेक 3 to 4 hours. म्हणजे खूप तुमचा सिम्पल हाफ बोट ऑफ आहे द ते. डे ट्रॅव्हलिंगमध्येच जाईल. AC नाही आहे. तर इट्स अ नॉर्मल लोकल फेरी बोट. सो वी रेकमेंडेड की हा वाल्या बोटने वी शुड ट्रॅव्हल. फिरायला येतो तर काही एक्सपिरियन्स टेन्शन मस्त नाही. आहे. खूप छान एकदम लक्झरियस फीलिंग होती. बँगलोरला बोटमधनं उतरल्यानंतर आय गेस हार्डली 2 मिनिट्स वॉक करून आम्ही जेटीच्या बाहेर आलो. तिथेच आम्हाला एक स्कूटी रेंटल भेटलं. सो आम्हाला 500 रुपीज पर डेने स्कूटी मिळाली. आम्ही 2 दिवसासाठी इथे राहणार आहोत. सो 2 डेजसाठी आम्ही स्कूटी रेंट आउट केली. तिथे वॉटर ॲक्टिव्हिटीजचे चार्जेस पण थोडेफार कळले. बट स्टील आम्हाला थोडे हाय वाटत आहेत, म्हणून आम्ही 1-2 ठिकाणी इन्क्वायरी करून मग फायनल डिसाईड करणार आहोत. सो करंटली आम्ही आमच्या हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे अँड दी रूम इज सो ब्युटिफुल अँड प्रेटी. लेट मी टेक यू टू दी रूम टूर. So this is the room. Isn't it pretty? Okay. So इथे ह्या साईडला असा डबल बेड आहे. AC इज देअर. अल्सो इकडे TV युनिट आहे आणि इथे छोटं असं एक मोठं वॉर्डरोब आणि छोटासा ड्रेसिंग टेबल दिलेला आहे. आणि ह्या साईडला इकडे वॉशरूम आहे. देन द स्पेशल पार्ट इज दिस window. Okay, so in the morning you can have a cozy breakfast over here with the cup of tea and look at this balcony type gallery. So it is so beautiful. It is this gallery, this is so beautiful, just like cinematic picture perfect view. In the morning you can have a cup of tea over here or you can spend your beautiful evening also. So I just like the room. ॲक्च्युली इन फोटोज इट वॉज लुकिंग डिफरंट. तो जेव्हा मी बुक केलं तेव्हा मला खूप सिम्पलचं प्लेस वाटलं आणि जेव्हा रिअलमध्ये आली तेव्हा मी प्रतीकला बोलत होती की ॲक्च्युली आपण हे हॉटेल बुक केलं आहे, इज इट दिस. मी पण सरप्राईज होती आणि अजून तर आतमध्ये आल्यावर तर आय एम व्हेरी मच सरप्राईज बिकॉज दिस इज सो ब्युटिफुल अँड अस्थॅटिक. अँड आता आम्ही इथे 2 दिवसासाठी राहणार आहोत. तर इथल्या रूमचे जे चार्जेस आहेत प्रतीक तुम्हाला सांगतील. प्रतीक. हां, आय थिंक मी पण विसरलो. आय थिंक आमचे 1 नाईट स्टेचे 2500 चार्ज आहेत. तर टोटल 2 दिवसाचे म्हणजे 2 रात्रीचे 5000 आपली टोटल प्राईस झाली आहे. आणि आमच्या परवा अर्ली मॉर्निंग 8 वाजता चेकआउट. म्हणजे 3rd डेला मॉर्निंग चेकआउट आहे आणि रूम आम्हाला पडली आहे 2 दिवस 2 रात्रीसाठी 5000 रुपीजला, विच इज अगेन अ गुड डील फॉर दिस ब्युटिफुल रूम. हाय गाईज, आम्ही आता हॉटेलवरून फ्रेश वगैरे होऊन निघालो आहे. आमचं हॉटेल बघू शकता, हे माझे राधाकृष्ण हॉटेल. आम्ही इथून बाईक रेंटवर घेतली होती. इथून ते तुम्हाला सकाळी सांगितलं 500 पर डे या हिशोबाने बाईक रेंटवर घेतली. आता आम्ही इथून चाललो आहे कुठल्या बीचला, राधानगर बीच. सॉरी राधानगर बीचला. हे पाठीमध्ये तुम्हाला हॉटेल दिसत असेल. हे हॉटेल
हां. राधा कृष्ण आणि ही हॉटेल. बाईक आम्ही रेंटवर घेतली आहे. बाईक आहे. इथे दोघांनाही कंपल्सरी हेल्मेट आहे, स्ट्रिक्ट रूल आहेत, त्यामुळे हे वेअर करा नाही तर फाईन भरावे लागतील. आणि हॉटेलवर आम्ही ॲक्च्युली जिथे बोटवरून उतरलो होतो तिथे आम्हाला स्कुबा डायव्हिंगची वगैरे इन्क्वायरी केली, तिथून बाईक घेतली होते. पण तिथे चेक म्हणजे प्राईस वगैरे खूप हाय सांगितले होते. मग आम्ही हॉटेलवर येऊन इन्क्वायरी केली तर आम्हाला यांच्याकडून एक नंबर भेटला. तर त्यांनी आम्हाला एक रिजनेबल रेट सांगितले आणि त्या दोन्ही प्राईजमध्ये खरं तर 1500 ते 2000चा डिफरन्स होता. त्यामुळे तुम्ही पण डायरेक्ट कोण भेटला आणि तुम्हाला ॲक्टिव्हिटीसाठी ही फोर्स करत अप्रोच असेल केलं तर डिरेक्टली हो म्हणू नका. हां, कम इन्क्वायरी करा. टू इन्क्वायरी दी हां. प्लेसेस. जसं आम्ही तिथे त्याच्याकडनं इन्क्वायरी घेतली, हॉटेलवर आम्ही डिटेल्स घेतले, प्लस हॉटेलवर पण आम्हाला डिटेल वेगळी मिळाली. मी हॉटेलवाल्यांनी जो नंबर दिला त्याने वेगळ्या डिटेल दिल्या. हां. सो इट्स लाईक यू नीड टू एक्सप्लोर 2-3 प्लेसेस आणि मग यू फायनलाईज. असं घाई गडबडीमध्ये फायनल करायचं म्हणून पहिली ऑफर आली तर एक्सेप्ट करू नका. 2-3 ठिकाणी चौकशी करा, मग फायनल करा. ओके. इट विल ॲटलीस्ट सेव्ह 50% ऑफ युअर मनी. ओके, ठीक आहे. तर आम्ही आता राधानगरी बीचवर जातो आहे, तिथेच लंच वगैरे करू आणि मग थोडं सनसेट एन्जॉय करू, थोडं पाण्यात वगैरे भिजू. भेटूया. बीचच्या एरियामध्ये पोहोचलो. इथून 1 मिनिट वॉकेबल डिस्टन्सवर बीच आहे. तिथेच बाजूला एक रेस्टॉरंट आहे, सो आम्ही लंच केला नव्हता. मॉर्निंगला ब्रेकफास्ट ॲज आय शोड इन व्हिडिओ आम्ही बोटमध्ये ब्रेकफास्ट केला होता आणि हॉटेलवर येऊन सुद्धा आम्ही फ्रेंच फ्राईज आणि चहा प्यायलो. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की लंच थोडं लेट करू. मग इथे आम्हाला खूप सजेस्ट केलं की यू शुड हॅव लंच नियर राधानगर बीच. तर आम्ही इथे आलो. आज आम्ही नॉनव्हेज नाही खाऊ शकत आहे, त्याच्यामुळे वी हॅव ऑर्डर व्हेज. तर आम्ही ऑर्डर केलं आहे मटर पनीर आणि व्हेज आणि बटर रोटी. ओके, इथे तंदूर रोटी किंवा तंदूर नान रोटी अवेलेबल नाही आहे, तवा रोटी अवेलेबल होती, त्याच्यामुळे ऑर्डर केले हे आणि त्याच्यासोबत राईस ऑर्डर केला. टेस्ट इज व्हेरी गुड आणि मोस्टली इथे ना सी फूड जास्त फेमस आहे. सो आज अनलकी वी आर अनलकी बिकॉज आज ट्यूजडे आहे आणि आम्ही नॉनव्हेज खात आहे. सो इफ यू आर सी फूड लवर आय थिंक यू शुड विजिट हिअर. बिकॉज आम्ही वॉक करून येत होतो, त्याचा स्मेलच इतका टेम्पटिंग वाटत होता. असं वाटत होतं की आपण जावं आणि खावं मस्त मच्छी कोळंबी. बट आज ट्यूजडे असल्यामुळे आम्ही व्हेज खाते. बट व्हेजची सुद्धा टेस्ट खूप छान आहे. म्हणजे इट्स प्रॉपर इंडियन फूड, लाईक आपण आपल्याकडे मुंबईला आपल्या लोकल एरियात मिळतं तसंच आहे. वाय आय एम लुकिंग लाईक दिस. तर इथे वी आर ॲट राधानगर बीच आणि इथे आता कडाक्याचं ऊन आहे. लिटरली स्किन भाजते, त्यामुळे केसांनी मी जरा स्किनला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करते. सो आय गेस आम्ही थोडं लवकर आलो इथे. एवढ्या लवकर यायला नाही पाहिजे होतं. इथे जर यायचं असेल ना आय थिंक 4 वाजल्यानंतरच यावं, कारण आत्ता 2:15 वाजलेत आणि सूर्य असा लिटरली फेसवर येतो आणि तोंड भाजते. अदरवाईज बीच वाईज इज कूल, बट बीच थोडा क्राउडेड आहे. म्हणजे बीच थोडं क्राउडेड आहे. इफ यू आर लुकिंग फॉर आयसोलेटेड प्लेसेस तर त्याचसाठी हे नाही आहे. इथे पब्लिक खूप आहे आणि मोस्टली कपल फोटोशूटसाठी येतात. आणि इफ यू आर इंटरेस्टेड इन फोटोशूट
तर इथे छान आहे कारण इथे खूप स्वस्तात 500मध्ये लिटरली 16-17 फोटो काढून मिळतात. पोजेससुद्धा ते सांगतात. सो विच इज अ गुड डील. आणि पण क्राऊड त्या साईडला तुम्ही बघू शकता, तिकडे खूप क्राऊड आहे. हां, खूप क्राऊड आहे. त्यामुळे टू एस्केप फ्रॉम हिअर वी आर गोइंग दॅट पॉइंट विच इज लेस क्राऊडेड. सो कम विथ अस. सन्नाटा क्यों है भाई? Don't do this. This is your birthday cake. Oh my god. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear husband. हार्ड नाही वाटत. Let me make a round. Only hard shape. Decorate it with corals. Okay, and later on you need to cut it. No, don't do this. Give me those corals. Give me those corals. व्हिडिओ काढायचा मध्ये साईडला ते पडणार. I want something to write it over.
गोल लावायचं. आता ठीक दाखव. माझी शॉर्ट चालू ना, कट करूया परत येतो. कट करायला Look at the sunset. नाव माझं ना हे बनवताना तुम्ही हे काढा. मस्त असं मस्त व्ह्यू आहे. तुम्हाला आता कॅमेरा दाखवतो, दिसला तर ठीक, पण जो फील होतोय ना तो एकदम मस्त आहे. हा जो सनसेट आहे ना मस्त, आतापर्यंत बेस्ट सगळ्यात सनसेट. बेस्ट. सनसेट तर तुम्ही बघितला. आता आम्ही तुम्हाला दाखवतो इथला नाईटचा व्ह्यू. दिस इज सो एस्थेटिक. आय थिंक तिथे बीच पार्टीसाठी सॉंग्स वगैरे वाजतायत. सो आपण इन्क्वायरी करायची का? खाली कुत्र आहे. अरे तुमच्या रेल्वे So beautiful, right? No, it is beach cafe.